नमस्कार, मी रितू म्हात्रे. डॉक्टर प्रभाकर दंडवते यांच्या शिक्षणाचे व्यवस्थापन व संघर्षग्रस्त खाजगी शिक्षण संस्था या पुस्तकातील काही सारांश वाचन मी आपणासमोर थोडक्यात करणार आहे. शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. शिक्षण परिवर्तनाचे साधन आहे. शिक्षण एक उत्पादक घटक आहे. शिक्षण ज्या हेतूने घ्याल ते साध्य करणारे साधन आहे. शिक्षण व वैद्यकशास्त्र समाजाचा एक कणा आहे. शिष्यते याला अन प्रत्यय जोडून शिक्षण शब्द तयार होतो. शिष्यते शिकणे किंवा शिकवणे. शिक्षणाचे एकूण 3 भाग मानले जातात. एक अभ्यासक्रम, दुसरा शिक्षण पद्धती व तिसरा व्यवस्थापन. शिक्षणाचा विस्तार होऊ लागल्यापासून व्यवस्थापन शास्त्राची गरज भासू लागली. शिक्षणाने जीवन बदलते, अंगभूत गुणांचा विकास होतो. लोकशाही यशस्वी करणे यासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणावरील खर्च. शिक्षण प्रक्रियेसाठी जो निधी उपलब्ध होतो त्याचे स्रोत पालक, सरकार, संस्थाचालक, धर्मदाय संस्था इत्यादी असतात. शालेय स्तरावरील खर्चात कर्मचाऱ्यांचा पगार, पालनपोषणाचा खर्च व पूरक खर्च इत्यादी खर्च असतात. कर्मचारी पगारात त्यांचा महाभत्ता, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, वेतनवाढ इतर खर्च असतात. पालनपोषणाच्या खर्चात इमारतीचे भाडे, कर, स्टेशनरी, आरोग्य साहित्य, पोस्टेज प्रवास, किरकोळ वीज बिल, पुस्तके, बक्षिसे, नकाशे, साहित्य दुरुस्ती, स्कॉलरशिप, सेमिनार, प्रयोगशाळा, औषधे, परीक्षा, खेळ, गॅदरिंग इत्यादी खर्च पालनपोषणात होतो. पूरक खर्चामध्ये पेन्सिल, क्रमिक पुस्तके, दूध, खिचडी, चिक्की, युनिफॉर्म, बस सेवा इत्यादींवर खर्च होतो. दिवसेंदिवस मुलांची संख्या वाढत आहे, खर्चही वाढत आहेत. खाजगी शाळा व महापालिका शाळा यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर खाजगी शाळा दरडोई महापालिकेपेक्षा कमी, तर खाजगीपेक्षा महापालिका शिक्षक खर्च जास्त करते. व्यवस्थापनाची तत्त्वे. व्यवस्थापनाचे 3 स्तर असतात: उच्च स्तर, मध्यम स्तर व खालचा स्तर. उच्च स्तरामध्ये संस्थेचे ध्येय सांगितले जाते. साहित्य पुरवणे, संस्थापक मंडळ, सेक्रेटरी, उच्च प्रशासक स्थापन करणे हे उच्च स्तरामध्ये येतात. मध्यम स्तरावर सेक्रेटरी, मॅनेजर, प्राचार्य, मुख्याध्यापक राबवण्याचे कार्य या स्तरात केले जाते व खालच्या स्तरात फक्त धोरण राबवले जाते. जेथे धोरण राबवले जाते त्या स्तराला फंक्शनल मॅनेजमेंट म्हणतात. व्यवस्थापक प्रक्रिया जो हाताळतो त्यास मॅनेजर म्हणतात. मॅनेजरला त्याचे उद्दिष्ट माहीत असायला हवे, त्याला विषयाचे ज्ञान हवे, पटवून देण्याचे कौशल्य हवे, नवीन तंत्र माहीत असायला हवे. व्यवस्थापनाची तत्त्वे. कामाची वाटणी योग्य रीतीने करायला हवी. अधिकाराची जबाबदारी घ्यायला हवी. शिस्तीला पर्याय नाही, तसेच आदेशात भिन्नता नसावी. मार्गदर्शनात एकवाक्यता असावी. आर्थिक फायदा, केंद्रीकरण, अधिकार, साखळीचे महत्त्व, कर्मचाऱ्यांचे स्थैर्य, समानता, प्रेरणा, संघभावना व सुव्यवस्था. व्यवस्थापनातील सप्तपदी. नियोजन, प्लॅनिंग, संघटन, ऑर्गनायझिंग, कर्मचारी भरती, स्टाफिंग, संचलन, डायरेक्टिंग, समन्वय, कोऑर्डिनेटिंग, अंदाजपत्रक, बजेटिंग. नियोजनाच्या पायऱ्या. उद्दिष्टे व निवड, साधनसामग्री, अर्थनियंत्रण, मूल्यमापन. शिक्षणाचे व्यवस्थापन. शिक्षणाचे 3 विभाग आहेत: अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती व व्यवस्थापन. संस्थेचेच म्हणजेच नियामक मंडळाचे कार्य जबाबदारीचे असते. साधनसामग्री पुरवणे, ध्येय स्पष्ट करणे, कमी खर्चात चांगले उत्पादन देणे, सेक्रेटरी प्रस्तावनास मंजुरी देणे, सभासदांची सभा भरवणे, आर्थिक बाजू सांभाळणे, सेक्रेटरी अत्युच्च पदाची नेमणूक करणे इत्यादी. सेक्रेटरी पदाची कामे. धोरण राबवणे, काम करून घेणे, पत्रव्यवहार करणे, सांख्यिकी माहिती देणे, पालक सभा, वार्षिक सभा भरवणे, रिक्त पदे भरणे, हिशोब ठेवणे, अहवाल मागवणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करून निर्णय घेणे, अहवाल गोपनीय ठेवणे इत्यादी कामे सेक्रेटरीची असतात. मुख्याध्यापकांची कामे.
उत्तम अध्यापक, ज्ञानी व्यवस्थापक मंडळाचे निर्णय कळवणे, प्रतिनिधी कर्मचारी अडचणी दूर करणे, नवीन तंत्रज्ञान माहीत करून घेणे, निपक्षपाती चारित्र्यवान दोषांची चर्चा करणे, चौफेर दृष्टी असणे, शिक्षणाची सप्तपदी माहीत असणे ही मुख्याध्यापकांची कामे. तसेच वर्गवार वेळापत्रक तयार करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, रजा मंजूर करणे, शिक्षा देणे, पालकांना भेटण्याचे वेळाचे बंधन नसणे, SSC फॉर्म भरून घेणे, खर्च तपासणे, निकाल जाहीर करणे व प्रशिक्षण पाठवणे व लिपिक, शिक्षक, शिपाई यांना कामाची माहिती देणे इत्यादी कामे मुख्याध्यापकांची असतात. बाह्य संघर्ष घटक. बाह्य संघर्ष घटकात शासन, कार्यकर्ते, पालक, गुंडगिरी संघटना येतात. तर अंतर्गत संघर्ष घटकात भांडणे, गटबाजी, राजकीय भांडणे, कामाचे वाटप, कार्यकारी मंडळांची भांडणे, सर्व वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वाटपाची यादी यात दिलेली आहे. धन्यवाद.